नागपूर शहरातील गंगा जमुना परिसरात पुन्हा एकदा ड्रग्सवर धडक कारवाई पोलिसांनी केली आहे। लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा, मोबाईल्स, वाहनासह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। विशेष म्हणजे आरोपी त्यांच्या साथीदार आणि फरार आरोपी नयन ढोके यांच्या मदतीने गांजाची विक्री करत होते। 23 मेच्या रात्री 8:15च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने एक गोपनीय माहितीच्या आधारे नागपूरमधील गंगा जमुना वस्ती महाआंबे किराणा अँड जनरल स्टोअर समोर सापळा रचला। पोलिसांना मोहम्मद शरीक मोहम्मद सादिक वय 19 वर्ष आणि सोहेल प्यारे शेख वय 23 वर्ष हे 2 संशयित इसम आढळून आलेत। पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून 1 किलो 96 ग्रॅम गांजा, 3 मोबाईल, ॲक्टिवा आणि स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 2,01,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तपासादरम्यान उघड झालं आहे की हे दोन्ही आरोपी नयन ढोके नावाच्या फरार आरोपीच्या मदतीने गांजाची विक्री करीत होते। आरोपींच्या या गंभीर कृत्यावर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त महक स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजर शेख यांच्या टीमच्या सहकार्याने पार पडली आहे। यामध्ये नागपूर शहरामध्ये माननीय पोलीस कमिशनर साहेब सिंगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन थंडर अशा पद्धतीने अंमली पदार्थ याच्यावर कडक नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचे सत्र चालू असताना नागपूर शहरात विविध ठिकाणी छापेमारी चालू आहे। तसेच छापेमारी चालू असताना आम्हाला विश्वसनीय सूत्राकडून अशी बातमी मिळाली की गंगा जमुना या ठिकाणी काही इसम गांजाची विक्री करण्यासाठी व त्याची डील करण्यासाठी येणार आहे। अशा माहितीवरून संबंधित माहितीवरून आम्ही सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना आमच्या सांगितली व सदर घटनास्थळी गेलो। सदर घटनास्थळी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी 2 संशयित इसम मिळून आले। त्यांना बोलवून आम्ही त्यांची अंग झडती घेतली असता व त्यांच्या जवळ असलेली गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 1 किलो 96 ग्रॅम असा गांजा हा प्रकारचा माल मिळाला। त्याची किंमत अंदाजे 21,920 रुपये आहे। तसेच संबंधित 2 आरोपींच्याकडे एकूण 3 मोबाईल मिळाले। त्या मोबाईलची किंमत 60,000 रुपये आहे। तसेच एक ॲक्टिवा मोपेड गाडी मिळाली, त्याची किंमत 70,000 आहे व एक स्प्लेंडर मोटरसायकल मिळाली, त्याची किंमत 50,000 रुपये आहे। असा एकूण 2,01,920 रुपयेचा मुद्देमाल यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे। सदरच्या कारवाई ही आम्ही मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वाखाली केलेली असून यामध्ये आम्ही एकूण 3 आरोपी अटक केलेले आहेत। यामध्ये मोहम्मद शरीक मोहम्मद सादिक वय 19 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 155 बाबा फरीदनगर पावननगर रोड नाका पोलीस ठाणे कळमना नागपूर शहर। दुसरा आरोपी आहे सोहेल प्यारे शेख वय 23 वर्ष, प्लॉट नंबर 34 काच कॉलनी पावननगर रोड नाका पोलीस ठाणे कळमना नागपूर शहर। व तिसऱ्या आरोपीचं नाव आहे आझाद उर्फ नयन आनंद ढोके वय 26 वर्ष, राहणार नया गोदाम प्रबुद्धनगर आनंद बौद्ध विहार जवळ पोलीस ठाणे नवीन कामठी। अशा 3 आरोपींना अटक केलेली आहे। यांच्याकडून आम्ही जो माल जप्त केलेला आहे तो त्यांनी कुठून आणलेला आहे, कशासाठी आणलेला होता व ते कोणाला विक्री करणार होते याचा तपास चालू आहे। संबंधित तपास हा स्वतः आम्ही करत असून संबंधित तपास हा मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त लकडगंज विभाग मान्य श्वेता खाडे मॅडम व मान्य सहाय्यक पोलीस उपायुक्त मान्य श्री महक स्वामी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली करत आहे। गांजासारख्या अंमली पदार्थांनी युवा पिढीचं भवितव्य अंधारात लोटले जात आहेत, पण लकडगंज पोलिसांची ही कारवाई मागे एक व्यापक ड्रग्स नेटवर्क उभं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुढील तपासात आणखी किती आरोपी उघडकीस येतात आणि गांजाची ही साखळी कुठपर्यंत पोहोचली आहेत याकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहेत।